Hello students. Now next, moment of inertia of the hollow sphere. Moment of inertia of the hollow sphere कॅल्क्युलेट करण्यासाठी थोडंसं टेक्निकली जावं लागतं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होलो स्फिअर मध्ये आपण सगळ्यात आधी हा होलो स्फिअरचा एक रेडियस घेऊया. ओके, आणि या रेडियसच्या सेंटर पासून एक इथपर्यंत एका पॉइंटला इथपर्यंत एक रेडियस घेऊया. ओके, या रेडियसला जर तुम्ही असं या स्फिअरला जर काही मोठे असे फिरवलं तर या पॉइंटला इथे एक रिंग बनेल अशी. ओके, समजा इथंचा अँगल थीटा आहे आणि रेडियस जर का आर असेल तर काय होईल, तर या रिंगचा जो रेडियस असेल हा या ट्रायंगलची अपोजिट साइड असेल आणि हा हायपोटेन्यूज असेल, तर इथे रेडियस होईल आर साइन थीटा. ओके, आता मी काय करतोय, असाच एक पॉइंट छोटासा खाली घेतोय आणि इथे पोझिशन वेक्टर सारखा इथे जर का वेक्टर मी बनवला तर इकडचा छोटासा अँगल बनेल डी थीटा. तर बघा ही जी आर्क बनेल ना इथे, ही आर्क असेल आर डी थीटा असेल ना, कारण की आर्क इज इक्वल्स टू म्हणजे आर्कचा फॉर्म्युला जर तुम्ही यूज केला तर आर थीटा सिंपली तुम्ही सहज करू शकता. ओके, आता जर का या पॉइंटला पण आपण असं फिरत असेल तर इथे सुद्धा आणखी एक अशी रिंग लाईक स्ट्रक्चर तयार होईल लाईक दिस, आणि इथे या स्फिअरवर एक अशी स्ट्रीक तयार होईल. या स्ट्रीकची थिकनेस असेल आर डी थीटा आणि या स्ट्रीकचा रेडियस असेल आर साइन थीटा. म्हणजे जो एलिमेंट मला घ्यायचा असतो मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करत असताना तो एलिमेंट या ठिकाणी अशा पद्धतीने बनेल. ओके, आता इथे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी लागणाऱ्या सिंपल स्टेप्स, पहिली की काय असेल मास पर युनिट एरिया, मास पर युनिट एरिया. सो या होलो स्फिअरचं मास m घेऊया आपण आणि रेडियस कॅपिटल आर. तर मास अपॉन एरिया, सो स्फिअरचा एरिया असतो 4πr². ओके, आता व्हॉट इज द एरिया ऑफ एलिमेंट? एरिया ऑफ एलिमेंट जर तुम्ही विचार केला तर ही एक स्ट्रीप बनेल. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा पाहिलं, आणि या स्ट्रीपची थिकनेस असेल आर डी थीटा आणि सर्कमफरन्स असेल 2π आणि त्याचा रेडियस, आणि या रिंगचा रेडियस आहे आर साइन थीटा. So r sin theta into r d theta. So area of the element 2π r square sin theta d theta. Therefore mass of element so mass of element क्या बनेल, so m upon 4π r square mass per area into area of element 2π r² sin theta d theta. So r² pi get cancel here 2, so m by 2 sin theta d theta. Okay, so आपल्याला मिळालं mass of element. So mass of element dm is equals to m by 2 sin theta d theta. Okay, so mass of element dm is equals to m by 2 sin theta d theta. आता आपल्याला पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस एलिमेंट. आता हा एलिमेंट काय, एलिमेंट रिंग आहे आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, m² म्हणजे मास इनटू रेडियसचा स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग dm म्हणजे m by 2 मास m by 2 sin d theta. हे झालं एलिमेंटचं मास म्हणजे रिंगचं मास इनटू रेडियसचा स्क्वेअर. रेडियस किती त्याचा r sin theta, सो इट बिकम्स r² sin स्क्वेअर थीटा. ओके, आता हे झालं या स्फिअरच्या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, पूर्ण स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा असेल तर मी याला इंटिग्रेट करेल. सो I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ di. सो इट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन di ची व्हॅल्यू m by 2 sin थीटा d थीटा. या साइन स्क्वेअर ने याला मल्टिप्लाय केलं तर हे साइन स्क्वेअर होईल, साइन स्क्वेअर d थीटा साइन स्क्वेअर क्यूब होईल. ओके, सो परत एकदा पहा, हे m by 2 sin square theta into sin theta, it becomes sin cube theta. ओके, आणि हा r square आणि हा d theta. ओके, अब बच्चों यहाँ इंटीग्रेशन छोड़ना है. सो
जे विद्यार्थी इंटिग्रेशन्स किंवा मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचे नसतात त्यांना इथून पुढची प्रोसेस थोडीशी टफ असेल, बट तसंही मी जे तुम्हाला या व्हिडिओजमध्ये इंटिग्रेशन्स किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया कसे असतात त्याचे डेरिव्हेशन्स करून देतोय, तसं काही जास्त कोर्समध्ये नाही आहे. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले जरी माहीत असतील तरी चालते, पण ज्यांचं मॅथ्स आहे किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मात्र आता पुढच्या स्टेजमध्ये लक्ष द्या. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया या होलोस क्रियाच्या करत असताना आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो, m/2 sin cube theta r square d theta. ओके, आता बरेचसे विद्यार्थी थोडंसं गुंगलेले असतील, झोपलेले असतील, लक्ष द्या, ज्यांना शिकायचे लक्ष द्या. बघा, या ठिकाणी व्हेरिएबल कोण आहे? डी थिटा, म्हणजे बदलणारा कोण आहे इंटिग्रेशन मध्ये? थिटा, म्हणजे हा इथे आहे थिटा. आता हा पार्टिकल मी इथे घेतला होता तर थिटा आहे, जर का हा पार्टिकल मी इथे घेतला असता तर 0 असता. आणि असे पार्टिकल्स इथून या इथपर्यंत घेऊन म्हणजे हा थिटा असा वाढत जाईल इथपर्यंत आणि पाय पर्यंत जाईल, म्हणजे हे इंटिग्रेशन असेल 0 to पाय, 0 to पाय. इकडे साईडला जायचं काम नाही, कारण की हे पार्टिकल इथे घेतले तर ते बरोबर रिंग बनवत जातील, या साईडचे पार्टिकल रिंग बनवत जातील. ओके, इट इज इक्वल्स टू हे n/2, हे काही वर्क करणार नाही. आर स्क्वेअर हा सुद्धा व्हेरिएबल नाहीये, सो आर स्क्वेअर पर बाहेर निघेल. इंटिग्रेशन झालं 0 to पाय साइन क्यूब थीटा इंटू डी थीटा. जगते रहो. सो I is equals to m/2 r square इंटिग्रेशन 0 to पाय साइन थीटा ला लिहू शकतो साइन स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा डी थीटा. ओके, इथे आहे साइन स्क्वेअर थीटा आणि साइन थीटा. आता इथे लिहूया आपण I is equals to इंटिग्रेशन. ओके, पहिले आहे m r square by 2 इंटिग्रेशन 0 to पाय साइन स्क्वेअर थीटा ला आपण पुट करू शकतो 1 minus cos स्क्वेअर थीटा. ओके, आणि आता इथे पहा साइन थीटा मी कॅल्क्युलेट करणार. बघा, ज्यांचे मॅथमॅटिक्स आहे ते इथे टी वेगळे सारखे फंक्शन पुट करून पण कॅल्क्युलेशन करू शकतात, काही विशेष नाही, पण कॅल्क्युलेशनचं काही कामच नाही, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला शिकायला जातो. पण पहा, अशी कामाला साइन थीटा बघा इथे मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा काय आहे? हा असतो मायनस साइन थीटा. आता हा इथलचा डी थीटा जर का मी उचलला आणि इकडे मल्टिप्लाय केला तर मला मिळालं मायनस साइन थीटा डी थीटाची किंमत डी कॉस थीटा, म्हणजेच साइन थीटा डी थीटाची किंमत असते डी कॉस थीटा. ओके, मैथमेटिक्स. सो साइन थीटा इज इक्वल्स टू मायनस डी कॉस थीटा. सो साइन थीटा इज इक्वल्स टू मायनस डी कॉस थीटा, म्हणजे या ठिकाणी साइन डी थीटाची किंमत मायनस डी कॉस थीटा लिहिता येते. सो ती इथे लिहूया आपण, हे आहे मायनस डी कॉस थीटा. म्हणजे आता आपल्याला इंटिग्रेशन जे घ्यायचे ते विथ रिस्पेक्ट टू डी थीटा नाही घ्यायचंय, विथ रिस्पेक्ट टू डी कॉस थीटा घ्यायचंय. ओके, आता ही मायनस साइन इकडे घेऊन घेतो. सो हे झालं मायनस m r square by 2 इंटिग्रेशन 0 to पाय d cos थीटा ने 1 ला मल्टिप्लाय केलं, हे झालं d cos थीटा मायनस cos स्क्वेअर थीटा d cos थीटा. ओके, सो इट इज इक्वल्स टू मायनस m r square by 2 d cos थीटा चे इंटिग्रेशन, जसं dx चे इंटिग्रेशन x तसं d cos थीटा चे इंटिग्रेशन cos थीटा मायनस cos स्क्वेअर थीटाचं विथ रिस्पेक्ट टू डी कॉस थीटा. तर इंटिग्रेशन मध्ये पॉवर 1 ने वाढवतात किंवा डिवाइड करतात. सो cos क्यूब थीटा डिवाइडेड बाय 3, लोअर लिमिट 0, अपर लिमिट पाय. ओके, सो मायनस m r स्क्वेअर बाय 2 cos अपर लिमिट cos पाय मायनस 1, सो मायनस 1 मायनस cos पाय चा क्यूब, cos पाय ची किंमत -1, सो -1 चा क्यूब डिवाइड बाय 3 मायनस लोअर लिमिट cos 0 1 हे मायनस आणि परत आपण लोअर लिमिट मायनस करत आहे, मायनस मायनस प्लस cos 0 ची किंमत 1 क्यूब डिवाइड बाय
3. So it is equals to minus m r square by 2 in bracket minus 1 minus 1 by 3 minus 1 चा क्यूब minus 1 आणि minus minus हे plus 1 minus 1 आणि plus 1 by 3. So it is equals to minus mr square by 2 minus 2 plus 2 by 3. So it is equals to minus mr square by 2 तीन 6 minus 6 plus 2 minus 4 by 3. Okay, so here minus cancel 2 to the 4. So it is equals to 2 mr square by 3. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळाला 2 by 3 mr square. ठीक आहे ना. सो खूप मॅथ्स आहे याच्यामध्ये आणि इंडियनचं मॅथ्स नसतं त्यांना आणखी किचकटच वाटतं ते आणि इथे एलिमेंट चूज करणं पण सोपं नाही आहे बट इट इज सॉल्व. सो जर का प्रयत्न केला तर होऊ शकतं. त्याचं मॅथ्सने त्यांनाही हे बेसिक इंटिग्रेशन तर कुठे फिजिक्समध्ये आपण शिकतच असतो. सो हे बेसिकच वापरलेलं आहे. ओके, सो द फॉर्म्युला फॉर होलो स्फिअर इज 2 by 3 mr square. ओके, हे झालं होलो स्फिअर. तुम्ही परत याला पाठीमागे जाऊन परत एकदा रिव्हिजन त्याची करून घ्याल. ओके, आता आपण स्टडी करणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर. ओके, सो होलो स्फिअरचा 2 by 3 mr square आपण आता पाहूया सॉलिड स्फिअरचा. ओके, सो सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सबसे बोरिंग काम बोटलिंग करना. Now, moment of inertia of solid sphere. So moment of inertia of solid sphere इथे solid. So हा सोपा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही जास्त मॅथमॅटिक्स नाही आहे कॉम्प्लिकेटेड. हा एक सॉलिड स्फिअर आहे. याच्याभोवती हा सिलेंडर फिरणार आहे. बघा स्फिअरची एक विशेष गोष्ट अशी की स्फिअर 3D डायग्राम आहे. म्हणजे याचा जर का सेंटरमधून जाणारा ऍक्सिस असेल तर तो कुठलाही असो, सेंटरमधून जाणारा कुठलाही चालेल, फक्त सेंटरमधून असला पाहिजे. पण जर का तुम्ही सिलेंडर घेतला तर सिलेंडरचा हा सेंटरमधून जाणारा ऍक्सिस आणि हा सेंटरमधून जाणारा ऍक्सिस हे डिफरंट आहे आणि यांच्याभोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया पण वेगळे आहे. बघा पुढे आहेत काही विद्यार्थ्यांना चॅप्टर सुरू असताना त्यांचे आयडियाज असतात की हे काय होईल कसं काय होईल, तसे आयडियाज असणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे ना. हे इकडे जर का हा जो ऍक्सिस आहे हा इकडे गेला तर काय होईल, असं इकडे गेला तर काय होईल आणि तसं मनामध्ये येणं खूप चांगली गोष्ट आहे आणि पुढे ते कोर्समध्ये पण आहे. ठीक आहे ना. पण आपण स्टेप बाय स्टेप जातो. आपण सध्या फक्त सेंटरमधून जाणारे ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करतोय आणि यांच्यावरून आपल्याला इतर सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येतात. ओके, जास्त बडबड न करता आता पुढे टॉपिक बोलणार होतो मी सॉलिड स्फिअर. हा सॉलिड स्फिअर जो आहे या सॉलिड स्फिअरचं मास आहे m आणि रेडियस आहे r. ओके, तर याच्यासाठी मी एक याच्यामध्ये एक होलो स्फिअर एलिमेंट म्हणून कन्सिडर करतो. पण या होलो स्फिअरची थिकनेस पण असणार. ओके, सो खूप काही ॲक्युरेट डायग्राम नाही आहे. ठीक आहे ना. टाइम जातो त्याच्यामध्ये ॲक्युरेट डायग्राम करण्यामध्ये. सो इथे r रेडियस असणार आहे. होलो स्फिअर मी इथे एलिमेंटरी एरिया म्हणून घेत आहे आणि इथे त्याचा जो थिकनेस आहे ती थिकनेस दिली आपण dr. ओके, आता काय मास पर युनिट व्हॉल्यूम, मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मास किती आहे या स्फिअरचं m आणि याचा व्हॉल्यूम काय आहे तर 4/3 pi r cube. So it is equals to 3m upon 4 pi r cube. ओके, मी बघा कुठे कुठे मी मास पर युनिट एरिया घेतलेला आहे, कुठे कुठे मास पर युनिट व्हॉल्यूम पण. ठीक आहे ना. तर ते मास पर युनिट लेंथ पण घेतले रॉडमध्ये. सो आपण आपल्या गरजेनुसार ते कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. ओके, ठीक आहे. मग आता मला सांगा व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट. व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट. सो एलिमेंट एक स्फिअर आहे जो थोडासा जाड आहे. सो स्फिअर जो थोडासा जाड आहे त्या स्फिअरचा एरिया किती. सो स्फिअरचा एरिया 4 pi r square.
सो स्मॉल आर स्क्वेअर, कारण की आपण जो एलिमेंट घेतला त्याचा रेडियस स्मॉल आर आणि त्याची थिकनेस आहे डी आर, सो थिकनेस डी आर, सो 4 पाय आर स्क्वेअर इंटू डी आर. सो इथे हा झाला व्हॉल्यूम, एरिया इंटू थिकनेस मीन्स व्हॉल्यूम होऊन जात असतं. सो व्हॉल्यूम झाला. मग जर का व्हॉल्यूम असेल तर त्याचा मास किती येईल, मास ऑफ एलिमेंट. सो मास ऑफ एलिमेंट 3m अपॉन 4 पाय r क्यूब इंटू 4 पाय r स्क्वेअर इंटू डी आर, r square into dr. Okay बच्चों, so 4 by 4 by get cancelled. So what is the mass of element? It is dm. So 3 was left, 3m r square आहे, dr आहे आणि डिवाइडेड बाय आहे आपला r क्यूब. ओके, सो हे झालं मास या स्फिअरचं. ठीक आहे ना. आणि हा स्फिअर जो आतला मी एलिमेंट वाला हा होलो स्फिअर आहे. आणि आताच तुम्ही आता लेक्चर मध्ये पाहिले की व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होलो स्फिअर, इट इज 2/3 मास इंटू रेडियसचा स्क्वेअर. सो 2/3 मास किती यायचं, 3m r स्क्वेअर dr अपॉन r क्यूब. बघा हे 2/3 कुठून आले, आताच आपण पाहिलं की होलो स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/3 m r स्क्वेअर असतो. सो 2/3 3m r स्क्वेअर dr अपॉन r क्यूब इंटू 2/3 m r स्क्वेअर याचं रेडियस r, सो स्मॉल r स्क्वेअर. सो कॅल्क्युलेशन्स केले आपण तर हे 3 गेट कॅन्सल. सो 2m r स्क्वेअर इंटू r स्क्वेअर r टू द पॉवर 4 dr डिवाइडेड बाय r क्यूब. ओके, सो आता मला जर का मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण स्फिअरचा पाहिजे असेल या सॉलिड स्फिअरचा, तर मला या अशा स्फिअरचं इंटिग्रेशन्स करावं लागेल. सो या मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशन, सो इंटिग्रेशन ट्वाइस m r टू द पॉवर 4 अपॉन r क्यूब dr. आता हा जो एलिमेंट आहे हा इथून सुरू होतो आणि इथे संपतो, म्हणजे r इज इक्वल टू 0 पासून सुरू होतो आणि r पर्यंत कॅपिटल r पर्यंत चालतो. सो इंटिग्रेशन r पासून कॅपिटल r पर्यंत. ओके, सिंपल मॅथमॅटिक्स आहे, काही जास्त कळत नाही. सो i इज इक्वल टू हे 2m आणि r क्यूब हे तर फिक्स क्वांटिटी आहे, 2m डिवाइडेड बाय r क्यूब. इंटिग्रेशन स्मॉल r टू कैपिटल R टू दी पावर 4 डिवाइडेड काहीच नाही, सो dr. ओके, सो इट इज इक्वल्स टू 2m अपॉन r क्यूब इंटिग्रेशन r टू दी पावर 4 पॉवर इथे वाढली तेवढ्या डिवाइड केलं. ओके, लिमिट 0 टू कैपिटल R. इथे पण मी स्मॉल लिमिट टाकतो, सो 0 टू कैपिटल R. ओके, so 0 to capital R, so it is equals to 2m r cube. So upper limit r to the power 5 divided by 5. हाँ समझ गए, ठीक है ना, नहीं तो मोबाइल तोड़ चलेगा अंदर. ठीक है, इथे r to the power 3 आणि इथे कटलं हे झालं power 2. So twice m r square upon 5. So this is the moment of inertia of सॉलिड स्फिअर. बस तिथंच. सो बाय हा डेरिवेशन्स तुमच्या डोक्यात राहतही नसतील तरी काही जास्त टेन्शनवाली गोष्ट नाहीये, तुम्हाला फक्त फॉर्म्युला ठेवायची. सो सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 आणि होलो स्फिअरचा 2/3. सॉलिड रिंग सॉलिड सिलेंडर आणि डिस्क सेम mr²/2. होलो सिलेंडर आणि रिंग सेम mr² आणि रॉड ml²/12. रेक्टँगल ml²/12 किंवा mb²/12. सो एवढे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण पाहतो. तसे मोमेंट ऑफ इनर्शिया इथे संपले, पण एक छोटासा आणखी घेतो की आपण आधी होलो स्फिअर घेतला होता, तर तो होलो स्फिअर आहे ना एकदम बिलकुल थिन मटेरियल पासून बनलेला घेतला असेल, पण कधी कधी आपल्याला एक जाड थिन पासून बनलेला होलो पण स्फिअर होऊ शकतो. मी सांगतो कसा. ओके, सो परत एकदा